ते असेसमेंट आहे, हिला प्रत्येक चाचणी परीक्षा म्हणतो आपण मराठी भाषेमध्ये. हे ग्रीन जिथं आलेलं आहे ते म्हणजे उत्तर बरोबर आहे, हे रेड जिथं आलेलं आहे ते म्हणजे उत्तर चुकलेलं आहे, आणि जे स्किप म्हणजे हे ब्ल्यू कलरचं जे आहे ते आपण सोडवलेलं आहे. तर आता हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय आलं? करेक्ट. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर काय आलं? चुकलं. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर जेव्हा चुकलं ते आपल्यासाठी लय इम्पॉर्टंट. त्यांनी काय सांगितलं? युअर आन्सर इज द सोर्स हे लिहिलं, आणि करेक्ट आन्सर हे आहे. मग जर हे करेक्ट आन्सर आहे तर विद्यार्थ्यांनी विचारायचं कोणाला? ते तसं चुकलं. आता इथे जर घरी अभ्यास करताना त्याला चुकलं तर त्याला शाळेतच दुसऱ्या दिवशी विचारलं आहे शाळा उघडल्यावर. परंतु या ठिकाणी त्यांनी घेऊन प्रयत्न केलं सर येणार आणि ते शिकवणार. तर ते का चुकलं होतं सर? तर हे सर करणार. आता याच्यामध्ये तुम्हाला मराठी इंग्रजी ऐकायला सिस्टम आहे ती 25 का उत्तर आलं ते हे परत सर शिकवणार आणि ते करेक्ट उत्तर आपण सबमिट करायचं. नमस्ते. अशा पद्धतीने दुरुस्ती करून आपण अशा पद्धतीने तो त्याची सराव परीक्षा आधी करतो. मग 150 थोडा प्लॅन में था, थोड़ा बात में 150 रुपयाची प्राईज म्हणजे त्याच्यासाठी ती 16-17 हजार रुपये तुम्हाला वर्षाची मिळणार आहे. हा विषय नाही, तर तो नंबर 1 येणार आहे या महाराष्ट्रातल्या पोरांसोबत सगळ्या. आणि नंबर 1 येण्यासाठी काय आहे तुम्हाला क्रायटेरिया सांगतो मी. जर समजा 500 मुलं आहे महाराष्ट्रामध्ये, आता समजा 10वीला बसलेले आपल्या तर 500 पैकी जे मुलं आहे 90.1 काही लोकांना मिळाला, 90.5 कोणाला मिळाले, 90.6 अशापैकी 1 पॉईंटवरती त्याचं क्वालिफिकेशन लागते आणि त्याच्याप्रमाणे ते नंबर्स घेतात. आणि या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करता येतो. पण ही अशी सुटसुटीत आपली सिस्टम आहे. आता आपण याच्यानंतर जो बिझनेस प्लॅन, ठीक आहे, ही संधी कशी आहे की ते गेले. तुमचं नाव सांगा सर. चाटे साहेबाकडे दिवसाने सर गेले, ते त्यांचे मित्र. दिवसाने सरांना आता जसं आता सरांनी मला सांगितलं की अजून मुलं वगैरे नाही आहे तुम्ही, मग आता तुम्हाला याच्यात एंट्री करायची. तुम्हाला काय करावं लागेल? तर यांचं सेमीला आहे की मराठीला? तुमचं मराठी मीडियममध्ये यांना 8,000 रुपयांनी तुम्ही तुमचे भरून यांना ॲडमिशन केलं. सर बिझनेसमॅन नाही, सर काय केलं? पुस्तकाला फक्त मुलाला पुस्तक घेतलं, मुलाची फीस भरली, मुलाची फीस भरल्यानंतर त्यांना जे फीस असेल त्याचं जे पैसे आहे ते त्यांनी पैसे तुम्हाला दिले आणि तुम्ही यांना बुक्स मागून दिली 8,000चे. तुम्ही तुमचा ID. आता इथे काय होतं, ह्या सरांना त्या अकाउंटमध्ये हे पैसे गेल्यामुळे हेही तुमच्याबरोबर जॉईन झाले. आणि नंतर पुढे चालून काय झालं? की 8,000 रुपयांनी तुम्ही जॉईन केल्यामुळे तुम्हाला अजून दुसऱ्या ॲडमिशनची गरज अशी. तुम्ही एकाला ॲडमिशन केलं, यांची पुस्तकाला यांचा अभ्यास चालू झाला, यांच्या कामाला लागले, तुम्ही काम करणे. पण मग यांचा मुलगा अभ्यास करू लागला, चांगला काहीतरी स्कोर आहे, पैसे भरू लागला, तर यांनी अजून शेजारी पाजारी सांगितलं तुम्ही काय करणार? ते साहेब तुम्ही एक काम करा, त्यांचा नंबर मला द्या, घरी येतो, तुम्ही मला घेऊन गेले आणि इथं परत वाय नावाच्या व्यक्तीने परत 8,000 रुपये पुस्तक. तिथं आपल्याकडे PV म्हणतो त्याला आपण, तिथे 100 PV तयार झालं. तुम्ही 100 PVने जॉईन झाले होते सुरुवातीला, या 100. आणि त्याच्यानंतर इकडे गौते सरांनी सांगितलं की आपल्याला भवनला जायचे, भवनला एक व्यक्ती आहे, तिथे एक ॲडमिशन करायचं. तुम्हाला जायला सांगितलं, तुम्ही तिथे गेले, तुम्ही तिथे एक मराठी मीडियमचं ॲडमिशन केलं, इकडे एक ॲडमिशन झालं, इकडे एक ॲडमिशन झालं. ह्या मॅचिंगचे पैसे मिळतात तुम्हाला 1,000. कोणाला? तुम्हाला 1,000 मिळतात. तर मिळतात. चाटे साहेबाचं बी इथे 100 बी येऊन पडेल. चाटे साहेबाला तुम्ही याचा फायदाच दिला की तुमच्या मुलाचा तर अभ्यास चालू आहे, तुमचं सगळं चालू आहे, तुम्ही हे ॲडमिशन दिल्याबद्दल तुम्ही अजून एक ॲडमिशन पहा, तुमच्या खाली मी ॲडमिशन लावतो. इकडे 100 बी झाले चाटे साहेब, इकडे 100 झाले चाटे साहेबाला 1,000. आता चाटे साहेबाला जेव्हा 1,000 येतात तेव्हा तुम्हाला परत इथं 10% येतात, त्याच्यावर त्यांच्या इन्कम होता. पुढे गेल्यावर काय झालं, हे वाढत गेलं गणित. चाटे
साहेबांनी अजून 4 विद्यार्थी कोणत्याही शाळेत 50-100 विद्यार्थी ना एकमेकाला सांगत गेले. अशा पद्धतीचं इथे 100 दिली, इथे 100 दिली, परत 1000 रुपये आले, तुम्हाला परत इथे 1000 रुपये आले, 100 रुपये आले. ते यांना सांगितलं पण याच्यावरती पण लाटे साहेबाला परत 10% तसं आता इथे तुमचं काही संबंध नाही. हे लाटे साहेब करायला लागले काम. ते म्हणतात चल बरं झालं माझ्या पोराचं काम बी झालं, शेतीत तसं आद्रकीचा प्रॉब्लेम आहे, पाऊस पडून लागला प्रॉब्लेम आहे, तर मी आता हे काम करायला सुरू करतो. म्हणजे तुम्ही या माणसाला त्या शिक्षणाची फक्त त्यांच्या मुलासाठी गरज होती, पण तुम्ही त्यांना या प्रवाहात आणल्यामुळे ती शिकले आणि त्यांनी अनेक लोकांकडे माझ्यासारख्याला यांचे संपर्क घेऊन गेले आणि मग टीम वाढली. आणि टीमचा कारभार असा झाला की आपल्याकडे रँक वाईज मग पेमेंट चालू होतं पुढं. आपण जर इकडे 2000 टी व्ही केल्या अशा पद्धतीचे आपल्याला स्टार रँक मिळते आणि इकडे 3000 इकडे 3000 केले तर आपल्याला 60,000ची रँक होते आणि यानंतर तुम्हाला 10,000 रुपये पर डे चालू होणार. पर डे शब्द काय माझा पर डे तुम्हाला वाटेल 10,000 रुपये महिना. 10,000 रुपये रोज चालू होतो या रँक आणि त्याच्यामुळे काय होतं या रँकला जाऊ सर किती मुलं लागते? या रँकला गेल्यावरती सरळ गणित इथे तुम्हाला किती आता 10 म्हणजे इथं हे मुलं करतात. आपल्याकडे 8,000 आपल्याला मुलं ऍडमिशन लागेल कधी घेतलं की सर ते 100 मुलं इकडे इकडे 100 पण नाही ना. तुम्हाला बघा आता किती मुलं लागतं मी सांगतो. एका मुलाचं ॲडमिशन एक जण म्हणजे तुम्हाला 100 मिळेल बरोबर. तुम्हाला इकडे 20 मुलं लागतील आणि इकडे 30 मुलं आणि इकडे 30 मुलं 60 मुलांमध्ये तुमचा कार्यक्रम लागून जातो. हे मुलासाठी पुढची रँक अशा पद्धतीचं. ठीक आहे. तुम्ही किती वर्ष काम करतो? आता या आम्ही मागच्या 2च महिन्यात चालू झालं. आमच्याकडे वर्षभरापासून आलं पण आम्ही त्याला सिरियस नाही घेतलं. मागच्या 2 महिन्यामध्ये जर माझं घडलं तर 22,500 पेमेंट पण माझं निघालं आणि मी आता स्टार रँकला जवळजवळ थोडं बाकी आहे. कारण आम्ही जेव्हा चालू केलं हे प्रोग्राम आपलं सिस्टम कशी आहे की आपल्या ॲडमिशनवर फोकस करायचं. तुमच्यासारखे जे काम करणारे हे ते येतातच येतात. माझे ॲडमिशन झाले आता 25 ॲडमिशनपैकी माझी जवळजवळ 18 ते 20 मुलं रोज पैसे रोज 30 रुपयापासून ते 150 रुपयापासून कोणाला काही ना काही मिळत राहतं. त्याच्यामुळे काय होऊ लागलं मला आता पुढे काम करायची गरज नाही पडणार. तेच आजूबाजूच्या विद्यार्थ्यांना सांगतात की ते सरांचा नंबर आहे त्यांना कॉल करा ऑटोमॅटिक परत अभ्यासाला चालू करा. असं ते एक माणसं कोणती यवतमाळ गावात एक घर म्हणजे आज घेत ना थोडं गावातच होतं घर पण कसं एकदा तो तुमचं बरोबर यायला लागलं आणि आत्मचर्चा म्हणून आमच्या पैसे याच्याच उलट आपलं इथे जर समजा यांचा सेमीला मुलगा असला तर यांचा 15,000 ॲडमिशन झालं. जेव्हा 15,000 ॲडमिशन होतं तेव्हा तुम्हाला 30,000 रुपये पडले. पिच्चेवर आपल्या कंपनी कॅपिंग लावलेली पिच्चेवर आपल्याला आहे ते कंपनीकडे पेमेंट करतो आणि 30,000 तुम्हाला मॅक्झिमम बनवायचं म्हणजे 9 लाख रुपये. आता हे 9 लाख रुपये महिना मला सांगायचं का आहे कारण हे तुम्ही बिझनेस प्लॅन आहे. आपण हे एखाद्या पालकाकडे गेल्यावर काय माहिती घेऊ हे समज शिक्षणाचं बरं पोराला गोचार पोराला पैसे भेटून खाली आपलं काम चालू या पद्धतीचं सुटसुटीत मी तुम्हाला शॉर्टमध्ये प्लॅन सांगितलेला आहे. हा जो प्लॅन आहे हा ॲक्च्युली तुम्ही जेव्हा याच्यात प्रत्यक्षात काम करताल तेव्हा खूप गोष्टी शिकायला मिळते आणि पुढची जी रँक आहे पुढची जी आहे तुम्ही जसं सरांचं ॲडमिशन करून घ्या मोठे बोलतील